ज्यानं पक्ष रसातळाला नेला, 3 तेरा वाजवले, त्यानं दुसऱ्यांवर बोलू नये। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप करणं हास्यास्पद। नितेश राणेंची राऊतांवर टीका। एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्यांनो आता तरी समजून घ्या आणि सुधरा। जे हेमंत पाटील, गजानन कीर्तीकर, हेमंत गोडसे आणि कृपाल तुमानेंसोबत झालं, ते शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसोबत कधीही होईल। भास्कर जाधव यांचा शिंदे गटाला टोला। ज्या प्रश्नाला अर्थ नाही अशा प्रश्नाला उत्तर देत नाही। विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम। जागा वाटपाबाबत भाजपच्या दबावासमोर मुख्यमंत्री झुकले का, या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। काँग्रेस पक्ष राक्षसी शक्तीचा आगार। रणदीप सुरजेवालांनी महिलांना उद्देशून केलेल्या टिप्पणीला चित्रा वाघ यांचं उत्तर। काँग्रेसची ही कोणती संस्कृती, चित्रा वाघ यांचा सवाल। एकनाथ खडसे दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्याबाबत माहित नाही। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय जाधव यांची 6 कोटी 17 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता, तर पत्नी क्रांती जाधव यांच्या नावावर 4 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता। संजय जाधव यांच्यावर 3 कोटी 39 लाख रुपयांचं कर्ज। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इंदापूर दौऱ्यावर। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भाजपचा मेळावा। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर मेळावा। 8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोदींची पहिली सभा। 14ला रामटेकला सभा। बेंजामिन नेत्यानाहू यांच्या विरोधात जनतेचा उद्रेक। पेटत्या मशाली घेऊन घरावर हल्ला। एकाधिकारशाही कारभार आणि राजकीय फायद्यासाठी युद्धाचं भांडवल करणाऱ्या नेत्यानाहूंनी राजीनामा द्यावा, जनतेची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।